भविष्य पाहणार ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार ज्योतिष्य पाहणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार भाऊ. काही सांगितलं तर राग येऊन देऊ नका भाऊ. तुम्ही वर्तमानातला तुमचा भूतकाळ ओळखणार आणि भविष्याची तुमची सगळी चिंता दूर करणार भाऊ. खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार, भविष्य बघणार. बाई तुझं मी भविष्य सांगतो. नाव तुझं रसिक आहे तरी पण तू इथं कशी काय? तुझे सगळे ग्रह फिरलेत पण तुझ्या मागचे भोग आता माझ्या मागं फिरले. बाई तू नीट लक्षात घे बाई. पहिली तू वडापाव खात होतीस, आता तू भाकरवडी खायला लागलीस. चांगल्या चांगल्या लोकांच्या मध्ये आता काम करायला लागलीस. आपली रसिका आता रसिकांच्या टाळ्या घ्यायला लागली. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तू काय माझ्याकडे बघतोय सावऱ्यासारखा बाळा? तूच लांब केसवाल्या. भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार. मी असं कुणाला पण फुकट कधी भविष्य सांगत नाही भाऊ. आणि गोरगरिबांच्याकडनं कधी पैसा घेत नाही भाऊ. तरी पण तुझं भविष्य सांगतो मी राजा. आता तुझ्याकडे बघूनच काय सांगायचं असं मला वाटायला लागले नाही. आता राजकन्या सिरियल मध्ये हे चोराची भूमिका करतो, हितच सगळं आलंय. भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार, खरं म्हणलं खरं सांगणार, खोटं म्हणलं खोटं सांगणार. इकडलं म्हणलं इकडलं सांगणार, तिकडलं म्हणलं तिकडलं सांगणार. भविष्य 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 ज्योतिषी ज्योतिषी या 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 अरे वा, भविष्य सांगणार ज्योतिष. मला माझं भविष्य सांगा ना. मला माझं भविष्य ऐकायचं. मला माझं भविष्य सांगा प्लीज. नाही तुझं मी भविष्य कधी पण सांगू शकतो बाळा. पण आपल्याकडे आज पाहुणे आले, त्यांचं पण जरा भविष्य सांगायला पाहिजे का? सांगा सांगा यांचं भविष्य सांगा. नमस्कार नमस्कार. हो मी तुमचा जाम फॅन आहे, मोठा फॅन आहे. माझी आई नेहमी तुमची सिरियल बघत असते. सांगा सांगा यांचं भविष्य आधी सांगा. माझ्या शंभूराजाची अर्धांगिनी माय दिसते कशी पार्वती वाणी. नाव तुझं मंजिरी आहे, बरोबर आहे की नाही? मनानं निर्मळ आहेस, अगदी कर्तृत्ववान आहेस बाई तू, बरोबर आहे की नाही? पण तुझ्या घरातलीच माणसं तुला लई त्रास द्यायला लागली. घरात तुझ्या 2 बायका आहेत बघ, त्यांच्यापासून जरा तू सावध राहा बाई. तुला बाकीचं कसलंच टेन्शन येणार नाही बघ. एक म्हणजे ही देवयानी आणि दुसरी म्हणजे तुझी बहीण ही अंजूबाई. देवयानीला तू कधी जवळ करू नकोस, लक्षात घे. इकडं बघ, तिच्याकडं लई जवळ करू नको. ती तुझा शौनक घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात तुझा शौनक गेला तर घराची रौनक गेली म्हणून समज. जरा जपून राहा दोघींच्यापासून. आणि देवयानी बाई तुमचं पण भविष्य मी सांगतो. जरा चालून संधी आली, तुमचा ॲक्सिडेंट झालाय, संधीचं सोनं करा. काहीतरी गोड बंगाल करा, पण शौनकला तुम्हाला असं जवळ करायला प्रयत्न करा. वाटल्यास 1001 रुपये माझ्या नावावर ट्रान्सफर करा. मी माझ्या देवीला अभिषेक घालतो, तुमचं काम तुम्हाला पूर्ण करून देतो, शौनक मिळवून देतो. महाराज महाराज मला एक कळत नाही, नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? नाही, दोघींचं भविष्य तुम्ही त्या दोघींच्या समोरच सांगते म्हणून विचारतोय. आपला धंदा आहे बाबा, पोट चालवायला बोलायला लागतं. ती झाली काय ती झाली काय, आपल्यासाठी गिऱ्हाईकच आहे ती. वा वा महाराज वा वा वा. अहो तुमच्यासारखे ज्योतिषी मला भेटले, वा वा वा. अचानक भेटले, त्याचा मला आनंद खूप होतोय. असं अचानक नाही पोरा, चुकत नाही कधी नशिबाचा फेरा. म्हणूनच आपल्याला बुधवारी गुरुवारी इकडे मारायला लागतात इथे अर्धारा. बरोबर बरोबर महाराज महाराज मला माझं भविष्य ऐकायचं. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका मला सांग. तेच सांगतोय महाराज. महाराज माझं ना स्किट कधीच वाजत नाही. बाळा आडातच नाही तर पोऱ्यात कुठनं येणार? जिथं असतो उपशाम तिथं शेजाऱ्याला काढायला लागतो घाम. नाही शेजाऱ्याला नाही, उपशम पण काढतो घाम. अहो घाम काढून सुद्धा माझं स्किट कधीच वाजत नाही. अरे जर स्किट वाजवायचं असलं तर हिथं बोंबलून काय उपयोग आहे का? म्हणजे स्किट वाजवायचं असलं तर त्या आमिरला सांगायला पाहिजे, बाळा आमिर तू एक काम कर जा, मी तो 101 रुपये देत जाईन, ह्याचं स्किट वाजवत जा. स्किट जर आवडत नसलं तर हिथं येऊन ह्याला वाजवत जा, पण वाजवत जा. ओ महाराज अहो तसं नाही म्हणजे माझं स्किट चांगलं होत नाही हो. तरी पण तू अजून हिथंच आहेस म्हणजे कधी बाळा नीट लक्षात घे बघ, तुझं स्किट चांगलं होत नाही बाळा, तरी पण तू अजून हिथं आहेस. म्हणजे तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही ध्यानात घे. मग त्या प्रोड्युसरचं सगळं ग्रह फिरलेले आहे. त्यांच्याबद्दल असं बोलू नका हो, ते आहेत म्हणून मी इथे आहे. हे तुझा चांगला गुण आहे. तोंडावरती तुझ्या हसू असते, मन तुझं लई साफ आहे, बरोबर आहे? बरोबर आहे बाळा तू एक काम कर, तुझं स्किट चांगलं होत नाही, जरा हात दाखव मला जरा तुझा.
बाळा तो एक काम कर बाळा, 1001 रुपयाचा माझ्या देवीला अभिषेक झाला, खाना नारळानं माझ्या देवीची ओटी भर आणि तेवढी पैठणी तिच्या पायाशी ठेव. पैठणी 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 मिळतच नाही तर देऊ कुठून तुम्हाला पैठणी? मिळत नाही म्हणजे काय? अहो म्हणजे स्क्रॅच अँड विनला मी नेहमी हुकतो माझा स्क्रॅच अँड विन. अहो टीव्ही LED पैठणी काहीच मिळत नाही. सगळं हुकत. मग जरा एक गोष्ट लक्षात घे बाळा, काय? ही सगळं तुझं नाही हुकत बाळा, मग? तुझ्यामुळं तुझ्या पार्टनरचं हुकत. पार्टनर जरा डोकं जरा चालवून घे. आज जरा डोकं चालू बाळाल्या का सगळा सीझन संपत आलाय. सगळे बघ ती चष्मा फुटस्तवर त्यासनी जुजवे मिळते त्या. बघ जरा बघ चष्मा फुटस्तवर जुजवे मिळते त्या. आणि इथं आपलं स्किट झाल्यावर जुजवी 2 शब्द बोलायचं पण ह्यांच्या जीवावर येतं. नाही हे सगळं ना त्या रोहित्यामुळे होतंय. त्यावेळेला त्या रोहित्याच्या तर असा बुकलला पाहिजे ना रिहर्सलच्या वेळेस. नेहमी सांगतो मला खोटी काहीतरी कारण देत बसतोय. ए संदेश वय 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 संदेश एसटीच चुकली माझी, आता लेट होणार आहे, आता कसं मी पाठांतर करू, असं नेहमी काय ना काहीतरी सांगत असतो. आता त्याच्या प्रत्येक स्किटला हलगी काय वाजलीच पाहिजे का? आता रोहित चव्हाण हलगी वाजवणार, चौगुले डोरबेल वाजवणार, आपला आमिर हडकर काय करणार? आमिर हाडकरच्या करिअरचा विचार तू करू नकोस बाळा. आमिर हाडकरनं त्याचं करिअर कधीच सेट करून ठेवलेलं आहे. तेव्हा आता दुबईमध्ये शो करतो आणि तू इथं चालू शो डुबवतोस. आणि त्या रोहित चव्हाणच्या हलगीचा नाद बाबा तू करू नकोस. त्यानं पहिल्या दचक्याला हलगी वाजवूनच लॅपटॉप घरी घेऊन गेलाय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाच्या अंगामध्ये असं एक्स्ट्रा टॅलेंटची गरज असते. अरे कसलं एक्स्ट्रा टॅलेंट? अहो शूटिंगच्या वेळेला असा मोठा खणखणीत आवाज लावतो आणि ऐन टायमाला सगळी वाक्य विसरतो. मी पण वाक्य विसरतो, पण माझ्या लगेच लक्षात येतं. मी सगळं स्किट असं सांभाळून घेतो. अहो त्याला साधं कुठलं वाक्य आपण विसरलं हेही त्याला कळत नाही. मग मीच त्याला सांगतो, अरे बाबा हे रोहित्या ते वाक्य विसरलंस तर हा होय काय नेक्स्ट टाइम नाही विसरणार. अरे साधा त्याला पश्चाताप पण होत नाही. माझं तरी ठीक आहे, जज कधीतरी मला तुझं चांगलं झालं संदेश असं तरी बोलतात, पण त्याचा काहीच वाटत नाही. हे दोघं प्रथमेश रमेश त्यांचं काय आता? त्यांचं ते नेहमी आपल्या बरोबर इथे असतात, या स्टेजवर परफॉर्म करतात. बरोबर आहे. पण जज नेहमी त्यांना बोलतात, अरे वा प्रथमेश रमेश तुम्ही परत आलात, तुम्हाला बघून बरं वाटलं, वेलकम बॅक. अरे पण मला का नाही बोलत ते वेलकम बॅक म्हणून? बाळा तू ही तुझी सवय आहे ती पहिल्यांदा बंद करून टाक. कुठली? दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून. महाराज त्यांना जुजबी मिळतो, पण मला जुजबी मिळण्यासाठी मी काय करू? लई मोठ्या अशा आकांक्षा डोक्यात ठेवून आहेस बाबा. कशाला दुजरीपर्यंत जायचा प्रयत्न करतो? आपलं स्किट कसं नीट होईल ह्याच्याकडे आधी आपण दोघांनी पण बघितलं पाहिजे. ठीक आहे बाळा, तू एक काम कर, जरा हात दाखव तुझा. मी तुला एक उपाय सांगतो. तू एखादं वाद्य वाजव. वाद्य? ए बाजू. बाळा तिकडं कोणीकडे निघालायस? वाद्य वाजवतोय. त्यांचं वाद्य तू फोडून टाकशील बाळा. त्या गरीब लोकांच्या पोटावर पाय देऊ नकोस. तुझा जोडीदार आहे तो तोंडानं असा हलगी वाजवतो, तू तोंडानं असं संबळ वाजवायचा प्रयत्न तरी करशील? संबळ? तोंडानं संबळ वाजवून तू. तोंडाने? मग तुला कुठनं वाजवायची इच्छा आहे तुला? मी तोंडानेच वाजवतो. तोंडानं संबळ वाजवायला ना, पण मी कधी तोंडाने संबळ वाजवलं नाही. मी शिकवतो, परत तरी वाजवशील का? हा, वाजवीन. ते संबळ असतो ते असा दोन्ही पायाच्या मध्ये धरायचा असतो आणि तो वाजवायला सुरुवात करायची असते. कसं वाटलं? काय बोलणार आता मी बाळा? का? मेंदू कधी चालवत नाहीस, तोंडानं कधी बोलत नाहीस, शरीराचा वापर नाही, नट म्हणून तू प्रॉपर नाही. प्रॉपर इंग्लिश एकदम डायरेक्ट. बघ इथंच अडकून बसलास बाळा तू. मी तुझी पाक आभरू काढतोय, तू माझं चुकीचा शब्द धरून बसलाय. तुझा तो पार्टनर बघ रोहित चव्हाण काय तोंडानं वाजू. अरे काय पार्टनर बघ अरे काय तीर मारलं तो त्याने. त्यानं तीर मारलायस म्हणून तो आतापर्यंत टिकलायस बाळा. महाराज असं काय मोठं केलंय त्यांनी मला सांगा? काय मोठं केलंय? कळलं का बाळा? त्यानं डायनासॉर सगळ्यात मोठा केलेला आहे. अहो महाराज त्याला बॉलिवूड मधली फिल्म जरी मिळाली ना तरी तो तिथे हेच प्राणी करणार, डायनासॉर बदक नाही तर मोर. ते करायला पण अंगामध्ये टॅलेंट असावं लागतं. मोठा
मोठा नव्हे, तू मला जरा शामरुख करून दाखव. शामरुख शामरुख नाही होतंय, खूप खूप उंच असतं होते खूप. त्याच्या उंचीकडे कशाला बघतोयस तू? तू तुझी अभिनयाची उंची वाढव, तुला शामरुख करायला बरोबर जमल बघ. ते एवढं टॅलेंटचं बोलतंय तर तुम्ही करून दाखवा ना शामरुख. मला शामरुख करायला कायच अवघड नाही बाळा. हा शामरुख असं असतंय बघ. असं करायचं असतं शामरुख. जमल तुला जरा प्रॅक्टिस कर. असं मनवर काढायची, अशी जीभ अशी चोचीसारखी बाहेर काढायची अशी, आणि पळताना मागं 2-4 पिसं हलवायची न असं पळायचं, पळून दाखव. नाही नाही शामरुख नको, मी 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 चित्ता करून दाखवतो. चित्ता काय? चित्ता ते तर तू ऑलरेडी आहेसच. हा चित्त्यासारखा दिसतोयस तू. चित्त्यासारखं तेज तुझ्या चेहऱ्यावर आहे आहे. ना? चित्त्यासारखा चपळपणा तुझ्या शरीरामध्ये आहे. आणि इथं आत्ता तू कसा करणार चित्ता तू? बघा इकडं कोणतरी बोललं बघ आत्ता. काय काय सेम टू सेम उपशाम चित्त्यासारखं करतोय. महाराज तुम्ही माझा जाणून बुजून घालून पाडून माझा अपमान करताय. तुम्हाला मी मगातपासून सांगतो मला उपाय सांगा, पण तुम्ही माझा अपमान करायचा सोडतच नाही. सांगतो, तू काम कर बाळा. हा. तू असा जवळ कायम नीलम बाळग. नीलम? आपल्या सेटवर कोणी नीलम आहे? ए नीलम! आहार कॉमेडी. नीलम म्हणजे कुठली असं पोरीचं नाव मी तुला सांगत नाही बाबा. नीलम म्हणजे पोरगी असं होत नाही रे प्रत्येक वेळेला बाळा. नीलम म्हणजे तो दगड असतो, इथे एक खडा असतोय. तो खडा असं पौर्णिमेच्या रात्री उठायचं, आंघोळ करायची, चंद्राकडे बघायचं, खडा घालायचा. पण त्याच्यासाठी पैसे किती द्यायचे? त्याच्यासाठी तू काम कर बाळा, 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. महाराज 2 लाख जरा आती होते, असं नाही वाटत तुम्हाला? मग 20,000 करतोस. हा चालेल. निदान प्रसादोकची तरी जुजबी मिळून जाईल तुला. मग मी 3 लाख देतो, पण जुजबीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार. मायाजाळ आहे बाबा, ही सगळं मायाजाळ. प्रत्येक वेळेला तू जुजबीवर येऊन थांबतोय. ही सगळं मायाजाळ आहे, एवढं ध्यानात ठेव. या मायाजाळापासून तू लांब राहा बाळा, लांब राहा. तरच जन्मात काहीतरी सार्थक होईल तुझं. त्यातनं बाहेर पडून चालत राहा, चालत राहा, चालत राहा. तू फक्त त्यातनं बाहेर पडून जा, चालत राहा, जा चालत राहा. पाक बाहेर जा तिकडं, जा चालत. जरा पुढे गेलास का नाही की असं मोठं ह्या साईडला वळायचं, मोठं एक गेट आहे, तिथनं बाहेर पड, रिक्षात बसून घरी जा. हा म्हणजे तू पण सुटशील आणि मी पण सुटेल. आता 2 आठवड्यानंतर सगळी तिथनं सुटणार आहे. म्हणजे आता ही हसत्यात नाही खादा खादा खादा, ती पण आता 2 आठवड्यानंतर घरी बसणार. असंच पाहिजे. तू दात काढू नको, तू पण त्यांच्यावर घरी जाणार आहे. सगळ्यांच्या जीवाला धोका आहे 2 आठवड्यानंतर. फक्त एकच माणूस आहे कोण? त्याला अजिबात धोका नाही. कोण? तुझा पार्टनर रोहित चव्हाण. त्याला का धोका नाही? त्याचा मूळ धंदा शेतीचा आहे भाऊ. काहीतरी झालं तरी ते उपाशी मारणार नाही. शेतामध्ये काहीतरी पिकवलं आणि पोटाला खाईल. मग रोहित चव्हाण मोठा आहे. मोठाच आहे. अरे त्याच्यामुळे आम्ही उपाशी बसणार आहे. तुला जर काय काम पाहिजे असलं तर त्याला फोन करून काम आहे का विचार. त्याच्याकडे एक बैलाची कमी आहे बाबा. ए ज्योतिषा, नाही, रोहित उगाच माझं चव्हाण एक डोकं- नंबरच आहे. अरे रोहित चव्हाण कसला? रोहित हा, चव्हाण रोहित मोठा चव्हाणमुळे आहे. हे बघ, त्याच्यामुळे मी चाललोय.